नमस्कार. काल आपण 7वा अध्याय बघितला. सुशीलाला कसं पुण्य मिळालं आणि दिवा विझवल्याचं विमलेला कसं तिला स्वर्गात किती त्रास भोगावा लागला हे बघितलं आपण. तर आज आपण 8वा अध्याय बघणार आहोत, महिमा नामस्मरणाचा. लक्ष्मी मातेने अवघ्या मानव जातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न विष्णूंना विचारला. देवा, ज्यांच्या अंगी शक्ती नाही, तीर्थयात्रा करायला ज्याच्या गाठीला धन नाही, असा मनुष्य जर स्नानालाच गेला नाही तर मग तो पूजापाठ काय करणार? धन नाही तर यात्रा नाही, देवदर्शन नाही, दान धर्म नाही, मग अशा जीवाचा उद्धार व्हायला या कलियुगात काही साधन नाही का? तर तेव्हा लोककल्याणार्थ विचारलेला तो लक्ष्मीचा प्रश्न ऐकून देव अतिप्रसन्न झाले आणि म्हणाले, सखे, अशा व्यक्तीच्या उद्धाराचं एक प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. नाम हे तारक आहे, उद्धारक आहे. नाम घेतल्यानं कुणाकुणाचा उद्धार झाला त्या कथा पोथ्या पुराणातून पानोपानी आहेत. नामानं पापाचा नाश होतो, पुण्य वाढीला लागतो. एवढ्याशा अग्नीनं जशी अवघी गवताची गंजी जळून भस्मसात होते, तसं नामानं पापाचे डोंगरही जळून जातात. नाम घेतलं पण उद्धार झाला नाही असा एकही प्राणी शोधूनही सापडणार नाही. भूसर नावाच्या नगरीत एक विप्र दंपती राहत होते. पती हा धनाचा फार लोभी होता, तर त्याची पत्नी मात्र अल्पसंतुष्ट, ईश्वर भक्त आणि श्रद्धाळू होती. ती नामधारक होती. घरातली सगळी कामं करत असतानाही तिचं मुखानं कृष्ण विष्णू हरी मुकुंद हे नाम घेणं चालूच असायचं. एक दिवस त्या ब्राह्मणाला दान स्वीकारण्यासाठी बाहेर गावून आमंत्रण आलं, निरोप आला. तेव्हा तो ब्राह्मण कुठेतरी बाहेर गेला होता. निरोप मिळताच तो परत मागे निघाला. बायको म्हणाली, अहो जरा थांबा, पाणी तरी पिऊन जा. तर तो द्रव्यलोभी माणूस, नको नको, मला उशीर होईल, मला उशीर झाला तर दक्षिणा बुडेल, असं म्हणून घाईनं निघाला. वाटेत तहान लागली तर निदान पिण्यासाठी त्याच्या बायकोनं एक भली मोठी झारी भरून दिली. तो नको म्हणत होता, पण पत्नीनं खूप आग्रह केला म्हणून तो ती झारी घेऊन निघाला. धावत पळत मात्र जात असताना उन्हातानामुळे त्याच्या घशाला कोरड पडली. जरा घसा ओला करावा म्हणून त्यानं झारी तोंडात ओतली मात्र, आणि दुसऱ्याच क्षणी त्यानं भरलेली चूळ मागे टाकली. का तर झारीत पाणी नव्हतं, दूध होतं. पत्नीवरचा सारा राग त्यानं त्या झारीतल्या दुधावर काढला आणि ती सर्व झारी जवळच्याच एका वारुळामध्ये मोकळी केली. पण झालं काय? त्या दुग्धाभिषेकानं वारुळातले नागराज, नागिन आणि त्यांची पिल्लं अतिशय खुश झाली, तृप्त झाली, संतुष्ट झाली. दुसऱ्याच क्षणी स्वतः नागराज प्रसन्न झाले, वारुळातून बाहेर आले आणि म्हणाले, हे विप्रा, तू आम्हाला संतुष्ट केला आहेस, आम्ही प्रसन्न आहोत, हवा तो वर माग. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हो नागराजा, यात माझं काहीच नाही. पाण्याऐवजी माझ्या बायकोनं त्या झारीत दूध दिलं होतं, तेव्हा तो जो वर द्यायचा असेल तो तिला द्या, मी तिलाच विचारून येतो. तो वर थांबा. नागराज हो म्हणाले. ब्राह्मण धावत पळत घरी आला. त्याने झाला प्रकार पत्नीला सांगितला व कोणता वर मागू म्हणून विचारू लागला. त्याची पत्नी सुजाण होती. ती म्हणाली, नाथ, आपल्याकडे धन भरपूर आहे, तेव्हा धन न मागता तो धनदाता श्रीहरी, त्याचा निवास आणि त्याची कृपा मागा, त्यातच आपलं कल्याण आहे. झालं. ब्राह्मणानं परत येऊन श्रीहरीची कृपा व्हावी असा वर मागितला. तथास्तु म्हणत नागराजांनी त्या विप्राला एक सल्ला दिला की संग्रहित धनाचा दानधर्मासाठी वापर करून त्याचा सदुपयोग कर. पुढे खरोखरच त्या विप्राची मती पालटली. उभयतांनी अनेक दानधर्म केले, नामस्मरण केलं आणि शेवटी श्रीहरीच्या पदकमलासी स्थान मिळालं. हे सारं घडलं ते केवळ एका नामस्मरणानं. नाम हे कसं आणि किती श्रेष्ठ आहे हे आता लक्षात आलंच असेल. जय जय रघुवीर समर्थ.